भारतीय विमान वाहतूक उद्योगाचे जनक, पहिले भारतीय वैमानिक तसेच टाटा समूहाचे संचालक जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच JRD टाटा यांचा 29 जुलै हा जन्मदिवस। चला जाणून घेऊया भारतीय उद्योग विश्वात क्रांती घडवणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाबद्दल। नमस्कार, मी पूर्वा आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com। देशासाठी जे चांगले आहे तेच टाटांसाठी चांगले आहे असे ब्रीदवाक्य असणाऱ्या JRD टाटा यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी फ्रान्समधील पॅरिस येथील एका भारतीय पारशी कुटुंबात झाला। टाटांनी फ्रान्स, जपान, इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले। ते फ्रेंच सैन्यात काम करत होते, पण वडिलांच्या इच्छेला मान देत त्यांनी लष्कराची नोकरी सोडली आणि टाटा ग्रुपमध्ये इंटर्न म्हणून काम करायला सुरुवात केली। JRD टाटा यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाची मालमत्ता 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरवरून 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली। टाटा हे नाव येताच विश्वास निर्माण होतो। अगदी सामान्याच्या स्वयंपाकघरातील मिठापासून ते जहाजापर्यंत अनेक व्यावसायिक क्षेत्रात दबदबा निर्माण करून टाटांनी लोकांचा विश्वास कमवला आहे। JRD टाटा यांना भारतीय विमान वाहतूक उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते। 10 फेब्रुवारी 1929 मध्ये त्यांना पहिला व्यावसायिक परवाना मिळाला। 1932 मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली, जी पुढे 1946 नंतर एअर इंडिया म्हणून ओळखली जाऊ लागली। ते अनेक दशके टाटा समूहाचे संचालक होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने रसायन, वाहन, चहा, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल्स अशा अनेक नवीन क्षेत्रात विस्तार केला। त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या 14 वरून 91 पर्यंत वाढली। भारतात मूलभूत संशोधन व्हावे यासाठी 1936 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स TISS आणि 1945 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR या संशोधन संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला। तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, वोल्टास या कंपन्यांची त्यांच्या पुढाकाराने स्थापना झाली। आशियातले पहिले कर्करोग रुग्णालय टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर 1941 मध्ये मुंबईत सुरू करण्यात आली। यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। भारत सरकारतर्फे त्यांना 1957 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले, तर 1992 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले उद्योगपती होते। लष्करी गुणवत्तेसाठी त्यांना फ्रेंच लीजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले होते। ते एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक देखील होते। त्यांनी कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या, ज्यात 8 तास काम, मोफत आरोग्य सेवा, भविष्य निर्वाह निधी आणि अपघात विमा योजना यांचा समावेश होता। त्यांनी एकदा म्हटलं होतं, आय डू नॉट वॉन्ट इंडिया टू बी अन इकॉनॉमिक सुपर पॉवर, आय वॉन्ट इंडिया टू बी अ हॅपी कंट्री। म्हणजेच भारत केवळ आर्थिक महासत्ता न राहता आनंदी देश बनला पाहिजे असं त्यांचं मत होतं। JRD टाटा यांचं जीवन आपल्याला शिकवून जातं की यशस्वी उद्योजक व्हा, पण त्याहून आधी एक चांगला माणूस व्हा। ही विशेष माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला पण फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com।